नमस्कार. मीडिया 28 मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व स्वागत. मित्रांनो, आताच शिवाजीनगर भागामध्ये एक सगळ्यात चर्चित नाव असलेलं ते म्हणजे देशनाथ कुंबळे आताच ते फॉर्म भरलेले त्याचं बाहेर आले. तर आता बघूया की त्याच्याकडनं आपल्याला काय काय अपेक्षा आहे. ताई, सगळ्यात प्रथम तुम्हाला खूप खूप मनापासून अभिनंदन तुमचं. तुम्ही आता फॉर्म भरणार. तुमची आता पुढची वाटचाल कशी असणार? जी वाटचाल म्हणजे प्रभाग 7 मध्ये मी आताच एबीपी पक्षाने जो माझा विश्वास दाखवलाय तो विश्वासाचं नक्कीच सार्थक करून येणाऱ्या काळामध्ये. खरं तर आपल्या या प्रभागामध्ये अनेक अडचणी आहेत. त्यातली काही मेजर अडचणी आहेत. ट्रॅफिकचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे. त्यापैकी तुम्ही कुठल्या प्रश्नावर जास्त फोकस करणार आहात? काय विचार आहे तुमचा? प्रथम तर ट्रॅफिक अतिशय मोठ्या संख्येने लोकांना त्रास होतो, त्याच्यावर नक्कीच फोकस करीन. मी आपले आमदार साहेब आहेत आपल्याकडे, म्हणजे त्यांच्या पण मदतीने आपल्याला नक्कीच मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर शिवाजीनगर भागामध्ये या संपूर्ण प्रभागामध्ये रेश्माताईंचं नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे आणि अशी अपेक्षा करतो की जितक्या मोठ्या संख्येने हा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा राहिला, ज्या संख्येने ही सगळे लोक इथं आलेले आहेत, याचा अर्थ नक्कीच आहे. रेश्माताई, आमच्या मीडियाच्या वतीने तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.